जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 19वा. शिकवण नाम. समास 5वा. देहमान्य निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुपयाचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव, चित्रलेपे, रुवीच्या लाकडाचे देव, पोळ्यांचे देव, बाण तांदळे, नर्मदे देव, शालिग्राम, काश्मीरी देव, सूर्यकांत, सोमकांत, ताम्रनानी, हेमनानी, कोणी पूजिती देवार्चने, चक्रांगीत चक्रतीर्थाहुनी घेऊन येती. उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद, आपलाले आवडीचा वेध लागला जने. परी त्या सकळांचेही कारण, मुळी पहावे स्मरण, तया स्मरणाचे अंश जाण नाना देवते. मुळी द्रष्टा देव तो एक, त्याचे जाहले अनेक, समजोन पाहता विवेक उमजो लागे. देह्या वेगळी भक्ती फावेना, देह्या वेगळा देव पावेना, या कारणे मूळ भजना देहेची आहे. देहे मुळींच केला वाव, तरी भजनासी कैचा ठाव, म्हणूनी भजनाचा उपाव देहात्मयोगे. देहे विण देव कैसा भजावा, देहे विण देव कैसा पुजावा, देह्या विण महोच्छाव कैसा करावा, कोण्या प्रकारे. अत्र गंध पत्रपुष्प, फल तांबोल धूप दीप, नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा. देवाचे तीर्थ कैसे घ्यावे, देवासी गंध कोठे लावावे, मंत्रपुष्प तरी वावे कोणे ठाई. म्हणून देहाविन आडते, अवघे सांकडेची पडते, देह्याकरिता घडते भजन काही. देव देवता भूते देवते, मुळींचे सामर्थ्य आहे तेथे, अधिकारे नाना देवते भजत जावी. नाना देवी भजन केले, ते मूळपुरुषासी पावले, या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही. मायावल्ली फांपावली, नाना देहे फळी लगडली, मुळींची जाणीव कळो आली फळामध्ये. म्हणून येळील न करावे, पाहणे ते येथेची पाहावे, ताळा पडता राहावे समाधाने. प्राणी संसार टाकीती, देवास धुंडीत फिरती, नाना अनुमानी पडती जेथ तेथे. लोकांची पाहता रीती, लोक देवार्चने करीती, अथवा क्षत्रदेव पाहाती ठाई ठाई, अथवा नाना अवतार ऐकोणी धरिती निर्धार, परी ते अवघे सविस्तर होऊन गेले. एक ब्रह्मा विष्णू महेश, ऐकोन म्हणती हे विशेष, गुणातीत जो जगदीश तो पाहिला पाहिजे. देवासी नाही थानमान, कोठे करावे भजन, हा विचार पाहता अनुमान होत जातो. नसता देवाचे दर्शन, कैसे न होईजे पावन, धन्य धन्य ते साधूजन सकळ जाणती. भूमंडळी देव नाना, त्यांची भीड उल्लंघेना, मुख्य देव तो कळेना काही केल्या. कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवासी पहावे, तरीच काही एक पडे ठावे गौप्य गुह्य. ते दिसेना ना भासेना, कल्पांतीही नासेना, सुकृता वेगळे विश्वासेना तेथे मन. उदंड कल्पिते कल्पना, उदंड इच्छिते वासना, अभ्यंतरी तरंग नाना उदयाते पावती. म्हणून कल्पना रहित, तेची वस्तू शाश्वत, अंत नाही म्हणून अनंत बोलिजे तया. हे ज्ञानदृष्टीने पहावे, पाहोणी तेथेची राहावे, निजध्यासे तद्रूप भावे संग त्यागे. नाना लीळा नाना लाघवे, ते काय जाणीजे बापुड्या जीवे, संत संगे स्वानुभवे स्थिती बाणे. ऐसे सूक्ष्म स्थितीगती, कळता चुके अधोगती,
सद्गुरुचेनी सद्गती तात्काळ होते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहमान्य निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.